बघा हमारी स्कूल नवीन प्राथमिक शाळा कसली स्कूल होती येड्या नंबर 1 आद्या ह्याला स्कूल म्हणतात. देखो ये मेरे बहन का नाम शिंदे प्रतिष्ठित शाळाची 96.80% इन 10th स्टैंडर्ड. और ये है हमारे टॉपर्स बैच के कुमार अर्जुन रमेश ओंकार कंटाळे जाधव रश्मी. बाप रे बाप. कुठे कुठे 22 नंबर. वा वा मी नाही आहे ह्याच्यामध्ये. चला तो गाइज ऐसा कुछ नहीं रहता है कि टॉपर्स है ये और बट जॉब को मैं लगा था फर्स्ट. तू सोडून फोटो घे ना आपले. बाकीचे कोण आहेत? फोटो घे ना. ठीक आहे फोटो व्हिडिओ काढायला ना. हे बघा इथं अगोदर आम्ही पाणी प्यायचो होतो आणि इथं अगोदर तोंड लावून पाणी प्यायचो होतो आम्ही. काय चलो ऊपर जा रहे हैं अभी हम. ये देखो इधर भी है, इधर भी आएंगे थोड़ी देर के बाद. स्कूल तो बहुत बड़ी थी. अभी हम जा रहे कौन सा रे 9th ना 9th स्टैंडर्ड का. अभी ये 10th का हो गया क्या? हाँ पहले तो ये 9th का था हमारा. 9th का स्कूल देखो गाइस. क्लासरूम फॅन की हालत भाई. आपण कुठे बसायचं? तिकडं हा त्या व्हॅनचं हा तिथं. मोक्या मोक्या इथं बसायचा. वही बॅनी मोक्या इथून बाहेर. ये देखो नीचे क्या है? वॉशरूम. बेंच भी अबे तेच आहेत बेंच यार. हा नाव बी लिहिलेले आहेत का इथं आपण? क्या बता अभी समझ में नहीं आ रहा है. नहीं तो रहेंगे हमारे भी नेम. पर बेंच तो चेंज करना चाहिए यार. बेंच भी नहीं चेंज किए. ठीक है कुछ नहीं. आ गया. अबे क्या हाल हो गई रे. ये देख ये क्या कर दिया यार. अवघड आहे यार. इथं कधी बसतस तू? अरे अच्छा तू ब मध्ये होतास का? अच्छा अच्छा ठीक आहे. नाही नाही ठीक आहे. काही नाही बस आहेस तू. चल जाऊ दे. आम्ही असं गिनत नाहीत. आम्ही गिनत नाहीत रे. तिथं आम्ही झेंडा फडकवायचो 15 ऑगस्ट 26 जानेवारीला. अरे आतमध्ये चल. इथं तर लई येत आठवणी. 10वीचा वर्ग इथं होतच ना तू. इथे होतच ना अगोदर. हा ये है हमारा 10th ए का क्लासरूम. ठीक आहे आदित्य इधर कोण भेटता आता? पता आहे तुझ्या भाई? नाही भाई. आणि ए सर आमच्या दोघांचं बेंच होता ते अर्जुनचा आणि माझा. स्टार्टिंगला आपल्याला पाठीमाग बसवलं चव्हाण सरांनी. हा हाईटनुसार. हे हाईटनुसार जर बसवायला लावायचे. हा पण आम्ही म्हणलं की आम्हाला एका बेंचवर बसू द्या. इथं बसवलं. पण आपण 5वी ते सॉरी 7वी ते 8वी ना 8वी ते 10वी नाही एका बेंचवर बसलो होतो. 8वी 9वी 10वी 8वी 9वी 10वी आम्ही एकाच बेंचवर होतो. अर्जुन आता थोडं टिकून बस रे. अर्जुनचा इथं असायचा नंबर पेपरच्या वेळेस. अर्जुन इथं मी इथं धनश्री तिथं. ठीक आहे. आणि रोहित इथं बस तर असं असं मग अर्जुनला असं आम्ही लिहायचं. अर्जुन साईड असं मग मी असं लिहायचं. अर्जुन काय म्हणायचं असं हळूच म्हणणं ते तुमच्या डिक्टो बसून दिलं. हा असं होतं. आजच्या काळात जाऊ थोडंसं तर बदलून पूर्ण
मी तर आम्ही हो बे हो दाम जरा आणि धनी समोर बोलायची धनी म्हणायची आणि मला तरी दाखवा काहीतरी काहीच दाखवायचं नाही आणि माहिती आहे का एकदा किस्सा काय झाला माहिती आहे का मी फाडलेली कॉपी ठीक आहे कॉपी होती माझ्याकडे तर माहिती काय म्हणला ते प्रश्न तो पडला माहिती का म्हणला चिठ्ठी दे म्हणला मी काय केलं आणि मोहिते सर होते गाडीला मी काय केलं चिठ्ठी घेतली आणि खालून टाकली रोहिणी घेतली तिथं गेले मोहिते सर थांबले होते मोहिते सर हळूच करायला रोहिणी ना खाली मारलं असं ठीक आहे आणि मोहिते सरांनी बघितलं त्याला काय झालं सर बघितलं भावनी काय केलं माहिती का खालून असं मागायला भेटली कॉपी आणि सरांनी बघितलं सर असं झाले शिंदे मला वाटलं माझ्या कॉपी होती मला बोलायला काय की आणि आम्ही दोघे शिंदे असं बघायला सरांकडे मी म्हणलं सर काय म्हण तू नाही हा मी म्हणलं माहीत बरं झालं मी म्हणलं सर माझ्याकडे काय म्हणलं कॉपी याच्याकडे सर बोलले हे देखो काहीच परीक्षा विभाग होता इथं इकडं गेट बंद केलेलं आहे इथून आम्हाला सातवीच्या तिकडे जाता आलं असतं ठीक आहे आणि इथं लॅब इथं सगळे टीचर स्टाफ वगैरे इथं सगळे बसायचे आमचे त्यांचे सगळे काय म्हणते त्याला कपाट अर्जुन फर्स्ट 5वीला इथं आला होता स्टार्टिंगला आणि मी इथं स्टार्टिंगला पण नंतर इथं बसायचो इथं तू तिथं आणि ह्याला मी भाव द्यायचो नाही 5वीला पण टॉपवर होता साला यांच्यात नंतर कळालं आता आम्ही चालू 7वीच्या वर्गामध्ये गाई सगळे वर्ग दाखवणार आम्ही आमचे 7वी हा ब हा अ आणि 7वी अ मध्ये होतो अरे इथले जरा बेंच वेगळे केलेत हे जरा बेंच वेगळे केलेले आहेत पत्र्याचे येस इथंच बसायचं पेपरला वगैरे इकडे बसायचं होतं हे जे निशाण दिसतात ना हे निशाण हे सगळे तिथं पडत तारे मला इथं लागलेली तर इथं आम्ही डब्बा घेऊन जातो इथं खायला आणि हे खाली जे आहे हे खालचं जे दिसतं इथं आमची खिचडी वगैरे इथं बनायची इथं खिचडी वाटायची हा नाही पण खिचडी आणायचं ना खिचडी आणून इथं यायचं लगेच इथून खायला बसायचं सगळेजण आम्ही इथं मिळून मस्त होतं यार आम्हाला काय तुम्हाला दाखवतो जरा हा हे बघा हे ग्राउंड होतं आमचं पूर्ण खूप मोठं आहे ग्राउंड वगैरे इथं क्रिकेटचं पिच वगैरे तिकडं आम्ही बास्केटबॉल तिकडं कबड्डी हे सगळं चालायचं तर अशा प्रकारे ही पूर्ण आमची नेहर स्कूल शाळा कॉल चालू मीटिंग अटेंड करतो शाळेतून आता ऑफिसची मीटिंग अटेंड करतोय बघा आम्ही आता आमच्या अजून एक मित्राला कॉल केलेला आहे योगेश कुमार मी हा हे बसायचो मी 5वीला खूप हुशार होतो ना इथं आमच्या अगोदर गाडे वगैरे इथं थांबायचे चिवडा वगैरे भेळ वगैरे घ्यायला आणि आम्ही ब्रेक टाईममध्ये बोरकूट ना मी नाही रोहित कायचा बोरकूट आणि बदामची गोळी अरे बोरकूट तर खूप भारी लागायचं यार आणि हे आम्ही बघायचं चला आता हे पण होतं पण हे 7वी ते 10वीच्या वर्ग होता सॉरी वर्ग रूम होती आणि ती 1ली ते 7वी राम मंदिर आणि ही आहे बेल स्कूल अभ्यास केलंय आधीने सगळं केलंय
बेल स्कूल आहे ही, इंग्लिश मीडियम स्कूल. ओके. आणि हे इकडं माझ्या आता घराकडं जाताना इकडे बघ. इथं मी दुसरीपासून ते इंजिनिअरिंग पर्यंत राहिलेलो आहे, राईट. इंजिनिअरिंग पर्यंतच होतो आम्ही फर्स्ट इयरला आय थिंक. नंतर ना मग नागपूरला गेलो. हां, हे समोरचं घर होतं, लास्ट इयर. तू इथं पण जायचं ना पुढे. हे घर होतं माझं, हे घर होतं. इथं रोज होतं मस्त एकदम. आणि हे इथं मी अभ्यासाला जायचो 10वीला. एकटी रूम घेतली होती मग, कारण की ताईची डिलिव्हरी असल्यामुळे तिकडे घर घेतलं होतं. काय पण मी काय मार्क पाडले नाही चांगले. काही नाही बाबा, काहीच नव्हतं करत यार. लय बोरायचा झोपा काढत तिथं रूम. तर मित्रांनो, हे आमचं परळीतलं वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान, ज्योतिर्लिंग मधलं एक मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. मंगेश थडकर आलेले आहेत मंदिरामध्ये भेट. लातूरवरून आलेले आहेत, लातूरवरून. कुठे गेले बाकी सगळे? कुठे गेले? अभी हम पावभाजी आ गई है, मस्त एकदम तेज. अभी हम खाते. पूर्ण घाम आलाय डोक्यातून वगैरे.